नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. इसरवाडी फाटा ते शेंदूरवादा तालुका गंगापूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून या महामार्गावरील कदीम शहापूर शिवारातील सेपेक्सप्रेस या ट्रान्सपोर्ट समोर दिनांक 24 रोजी मंगळवारी सकाळी कंटेनर आणि स्कूटीचा अपघात होऊन पती आणि पत्नी गंभीर जखमी झाल्यात. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवणाधोरा तालुका गंगापूर येथील गणेश हिवाळे आणि पत्नी सिंधुबाई गणेश हिवाळे हे आपल्या स्कूटी क्रमांक MH20DR 7495 या गाडीने इसरवाडी फाटा शेंदूरवादा बिडकीन मार्गी अडूळ तालुका पैठण येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी चालले होते. कदीम शहापूर शिवारातील सेपेक्सप्रेस या ट्रान्सपोर्ट समोरच या कंपनीच्या MH12 SF 5908 या कंटेनर चालकाने अचानक कुठलीही सूचना न देता आपला कंटेनर वळवल्यानं स्कूटीला धक्का लागून स्कूटी खाली पडल्यानं गणेश हिवाळे आणि त्यांच्या पत्नी सिंधुबाई हिवाळे हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती विकी चक्र नारायण आणि गौतम चक्र नारायण यांनी तात्काळ 108 ला टोल फ्री क्रमांकावर देऊन रुग्णवाहिकेने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या अपघातामध्ये गणेश हिवाळे यांच्या डाव्या हाताला आणि पाय आणि उजव्या डोक्याला गंभीर इजा झालेली असून सिंधुबाई यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झालाय. घटनास्थळी वाळूज पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल तुषार सोनवणे यांनी पाहणी केली असून वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या ट्रान्सपोर्टच्या गाड्यांचं बसस्थान समोरील महामार्गावर इसरवाडी फाटा ते शेंदूरवादा तालुका गंगापूर महामार्गावरील सेपेक्सप्रेस या ट्रान्सपोर्टची वाहने कंपनीच्या आत पार्किंगमध्ये न लावता चालकाकडून निष्काळजीपणाने या महामार्गावर चुकीच्या पद्धतीने दोन्ही बाजूने उभी केलेली असते. यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनांना मोठी अडचण निर्माण होते. या चुकीच्या पद्धतीने उभी असलेल्या वाहनामुळे ट्रान्सपोर्टमधून बाहेर पडणारी वाहने, आतमध्ये प्रवेश करणारी वाहने, महामार्गावरून जात असलेल्या वाहनांना समोरील वाहने दिसत नाहीत. या ट्रान्सपोर्टची गाड्यांचं बसस्थान कायमच समोरील महामार्गावर दिसत असतं. या कंटेनर चालकांवर कारवाई करण्यात यावी आणि या महामार्गावर दररोज उभे करण्यात येणारे सेपेक्सप्रेस या ट्रान्सपोर्टची वाहने कंपनीच्या आत पार्किंगमध्ये लावण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. काल जो सकाळी 8:30 वाजता जो अपघात घडला होता, जो सेपेक्स कंपनी आहे शहापूर फाट्यावरती, त्या ठिकाणी त्या कंपनीच्या ज्या गाड्या आहेत ते सातत्याने रस्त्याच्या मधोमध उभ्या केलेल्या असतात आणि सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी एक भीषण अपघात झाला. एक दुचाकी सोनावरती पती पत्नी चाललेले होते. त्या पत्नीचा त्या ठिकाणी दोन्ही पाय त्या ठिकाणी मोडलेले आहे आणि ती गंभीररित्या जखमी आहे. त्या जखमीला आणि तिच्या पतीला दोघांनाही शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर घाटी या ठिकाणी त्यांना ऍडमिट केलेलं आहे. विषय फक्त असाच आहे की सर्वच जो प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजे RTO आणि संबंधित वाहतूक शाखा ट्रॅफिक विभाग पंढरपूर यांच्याकडनं आमची एकच मागणी आहे की आपण सातत्याने इसरवाडी फाट्यावरती ड्रंक अँड ड्राईव्हच्या या ठिकाणी केसेस झाल्या पाहिजे. किमान 10 केसेस या ठिकाणी रोज ड्रंक अँड ड्राईव्हच्या झाल्या तर अपघाताला या ठिकाणी आळा बसेल. आणि आमची मागणी हीच आहे प्रामुख्याने की जो इसरवाडी फाटा हे ब्लॅक स्पॉट आहे, इसरवाडी फाटा ते बिडकीन रस्ता या ठिकाणी वाहतूक विभागाने आम्ही ACPना विनंती करणार आहे की या ठिकाणी कायमस्वरूपीचे 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती या ठिकाणी झाली पाहिजे आणि सातत्याने अपघात कमी कसे करता येईल त्यावरती प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग यांनी या ठिकाणी योग्य ते कारवाई करून अपघात रोखण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. शिवाजी तांबे, स्टार मराठी न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.